त्यांचे फोन येतात, त्यांचे मेसेज येतात, आम्हाला पाऊस कधी येईल. मित्रांनो, माझ्यापासून जर 300 किलोमीटरपर्यंत पाऊस नसेल आणि पुण्याला सुद्धा तो झालेला मुसळधार आणि ती ढगफुटीचं दृश्य माऊलीच्या तुकाराम महाराजाच्या प्रस्थानाच्या वेळेस जे महापूर आलता पुण्यात तोच. त्यानंतर तिथं सुद्धा चाकण वगैरे तिकडचा जो तळेगाव त्या डोंगराळ भागातच रिमझिम पाऊस होतोय. नाहीतर पावसाचे कुठं हे वातावरण असं की पुक आहे हा. ह्या पुकात 1 महिनाभर झडगं असतं. आता संपन पुक थोड्या दिवसात. तर मला एक म्हणजे सरकारला सांगायचं आहे की सध्या जी स्थिती आहे ती सुद्धा म्हणजे कृत्रिम पावसासाठी योग्य आहे. युद्ध पातळीवर तुमचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे, देशात आहे, गल्लीत आहे, दिल्लीत आहे. तर फडणवीस साहेबांनी आणि हे जे महाराष्ट्राचे मामा आहेत त्या मामांनी लक्ष घालावं आणि ही यंत्रणा उभा करावी ही माझी विनंती आहे. तर मित्रांनो, दररोजच दुपारी ह्या 4 दिवसात तर दररोज दुपारनं 1 नंतर आकाशात ढग येतात, कुठेतरी उतरल्यासारखं दिसतंय, कुठंतरी झिमझिम होती, कुठून तरी एखादा व्हिडिओ येतो, लोक त्याच्या नादी लागतात. भोळ्या आशेवर आज नाही उद्या येईल, परवा येईल अशा आशा आहे. पण ह्या 4 दिवसात आकाशातले ढग सुद्धा गायब होण्याची भीती वाटते मित्रांनो. आणि हा लो प्रेशरन हे कोणाच्या बापाच्या घरचा नाही. यांनी म्हणायचं की आता बंगालच्या उपसागरात लो प्रेशर. अरे बाबा, तू कुठल्या तरी सॅटेलाइट किंवा रडारच्या व्ह्यूजचा अभ्यास कर. मोगमपणे असं काय ज्योतिषशास्त्र नाही हवामान अंदाज म्हणजे हवामानात की कुठंतरी खूप तंत्रज्ञान विज्ञान खूप पुढे प्रगत झालेलं आहे. असं मोकार बाहेर रस्ता बिगल्यासारखं कुठल्या तरी होऱ्यावर जायचं आणि त्यांनी सांगायचं मोडकरी का तोडकरी आहेत त्यांनी तर कुठंतरी पाऊस धावला म्हणून पार जेवणावरून बोकड कापण्यापर्यंत स्वागत काय दारूची आतिषबाजी काय. अरे काय कोणी कोणाच्या घरानं पाऊस आणून दिलाय का? तो तेच सांगतोय म्हणजे त्यांनी काय त्याचं स्वतःचं त्याचं सगळं इंटरनेट सगळ्या यंत्रणा बंद करा. ती कसा पाऊस सांगतोय बघा. ती एक कुठंतरी जशी पूर्वीच्या काळात जादूगार होते किंवा बहानामतीवाले होते ती कुठं बंद झालं ना. आता हे हवामानाचा अंदाज सांगणारे त्यात काळ्या जादूवाल्यापेक्षा बी म्हणजे बेकार आहेत. एक तर सरकारने ह्यांच्या अंदाजावर सत्यता पडताळली पाहिजे आणि ह्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मध्येच तुम्ही बघितलं ते तो जो होता एक नरपुडा देखणे का काय चिकणे, ते म्हणतोय की मी आपलं मुद्दाम सांगितलं होतं. अरे तुझ्या मुद्दाम सांगण्यामुळं माझ्या राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांच्या त्यातल्या काही जणाला अटॅक आला असेल.